अश्विन, हे आता तिन्ही नेते जे पी नड्डा आणि अमित शहा सांगू शकतील म्हणून आपण इथं कोणतीही पतंगबाजी करणार नाही. मला वाटतं चर्चा पूर्ण झाली असेल. मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद, खातेवाटप, मंत्रिमंडळात कोण असेल, किती मंत्रिमंडळ मिळतील, या सगळ्या बाबींसंदर्भातली चर्चा पूर्ण झाली असावी आणि त्यावरतीच आता महाराष्ट्रात जाऊन सगळं घडेल. 2 तारखेला जर शपथविधी करायचा तर उद्या किंवा परवामध्ये निरीक्षक नेमले जातील आणि ते मुंबईला येतील. परवा बैठक होईल, कारण भाजपचं आपण जर पाहिलं, ज्या राज्यांमध्ये सत्ता बसवायची असते त्या शपथविधीच्या आदल्या दिवशी 1 दिवस आधी नेहमी भाजपा निरीक्षक त्या राज्यात जाऊन तिथल्या आमदारांची बैठक घेऊन तिथे गटनेता निवडतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शपथ होते. म्हणून मला वाटतं की 1 तारखेला ती बैठक होऊ शकते, कारण 2 तारखेला जर शपथविधी असला तर. म्हणून आजच्या या बैठकीमध्ये सगळं ठरलं असेल. त्या काय काय ठरलंय हे तिन्ही नेत्यांना माहिती आहे, अमित शहा, जे पी नड्डांना माहिती आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात जाऊनच ते बोलतील. म्हणून इथं मीडिया आहे, महाराष्ट्रातली मीडिया आहे, केंद्रात दिल्लीतली मीडिया आहे, पण त्यांच्यासमोर हे तिन्ही नेते नाही आले आणि इथून थेट ते विमानतळाच्या दिशेला गेल्याचं कळतंय. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघे आता महाराष्ट्रात मुंबईच्या दिशेला रवाना झालेत असं कळतंय. म्हणून तिथे जाऊनच कळेल, त्यांच्याशी बोलल्यावरच आपल्याला कळू शकेल की नेमकं काय झालेलं आहे. पण सगळं काही ठरलं असेल असा अंदाज आहे, कारण त्यासाठी जी बैठक बोलवली होती, जे प्रश्न महाराष्ट्राच्या मनात आहेत, जे प्रश्न देशाच्या नागरिकांच्या मनात आहेत की महाराष्ट्रात काय होईल, एकनाथ शिंदेंना काय मिळेल, ते उपमुख्यमंत्री होतात का नाही, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात का, इतर कोण असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या बैठकीत झाली असेल. म्हणून 2.25 तास ही बैठक चालली आणि सकारात्मक बैठक चालली एवढंच मला कळू शकलंय. जे लोक तिथं होते, जे बाहेर होते, त्यांचं म्हणणं की सगळं सकारात्मक झालेलं आहे आणि हा निर्णय महाराष्ट्रात कळवला जाईल. म्हणून आजची ही बैठक पार पडलेली आहे. आता सगळं काही महाराष्ट्रात सांगितलं जाईल, महाराष्ट्रात होईल आणि महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार कोणाच्या नेतृत्वात येतं, कोण नेता महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री होतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्याच उद्यापर्यंत किंवा 1-2 दिवसांमध्ये संबंध महाराष्ट्राला कळू शकतील. अश्विन, गणेश, जसं तू सांगतोयस की आताची चर्चा तर झालेली आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये येऊन पुढील घडामोडी घडतील. म्हणजे शपथविधीची जी तारीख आहे ती मग पुढच्या आठवड्यात, म्हणजे